हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण तिळगुळाची पट्टी बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने। त्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 वाटीभर इतके तीळ घेतलेले आहेत। हे तीळ आता आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ मस्त असे भाजले गेले की तडतड असा आवाज करतात आणि अशा पद्धतीने उडायला लागतात। मग समजायचं की तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण हे तीळ एका प्लेटीमध्ये काढून ठेवूयात। आता गुळाचा पाक बनवण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे किचन ओटा अगदी व्यवस्थित असा क्लीन करून घेतलाय, स्वच्छ करून घेतलाय। त्यावरती आता 1 चमचाभर इतकं तूप पसरवलंय आपण, जेवढ्या भागामध्ये आपण ही तीळपट्टी बनवणार आहोत तेवढ्या भागामध्ये। आणि या ठिकाणी जे लाटणं आहे त्या लाटण्याला सुद्धा आपण तूप लावून घेतलंय। ही तयारी गूळ वितळवायच्या आधीच करून घ्यायची, कारण नंतर लगेच आपल्याला तीळपट्टी बनवावी लागते। आता गूळ वितळवण्यासाठी आपण 1 चमचाभर इतकं तूप टाकले त्याच कढईमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये पाऊण वाटी इतका गूळ टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं पाणी आपण टाकलेलं आहे। आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। गुळामध्ये अजिबात गाठी राहू नयेत म्हणून आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे। गुळाचा पाक तयार व्हायला साधारणतः 5-1 मिनिटं लागतात। याच्यामध्ये आपण फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पावडर ॲड करणार आहोत। साधारणतः 1 छोटा चमचा इतकी वेलची पावडर आपण यामध्ये टाकलेले आहे। बाकी अतिरिक्त आपण यामध्ये काहीही वापरणार नाहीये। गूळ पूर्णपणे वितळला गेला आणि गुळाचा पाक व्हायला सुरुवात झाली की एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं। अशा पद्धतीने आपण एका स्टीलच्या वाटीमध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये हा गुळाच्या पाकाचे 1-2 थेंब टाकायचे। अशा पद्धतीने जर चिकट गूळ हातात आला तर समजायचं की अजून पाक तयार झालेला नाहीये। अगदी घट्ट असा गुळाचा खडा आपल्याला हातात आला पाहिजे। कडकड असा आवाज येतो जेव्हा आपण तो गुळाचा खडा तोडतो तेव्हा। त्यामुळे अजून थोडा वेळ आपण पाक तयार करून घेणार आहोत। हा पाक तयार व्हायला साधारणतः 5-1 मिनिटं लागतात, त्यामुळे अगदी पेशन्सने वेळ देऊन पाक बनवायचा। पाक बिघडला की मात्र पट्टी पूर्णपणे बिघडते, तिळाची व्यवस्थित बनत नाही। इथे आता आपण पुन्हा थोडंसं गूळ घेऊन बघूयात पाण्यामध्ये। गूळ पाण्यामध्ये टाकलं की साधारणतः 5 ते 10 सेकंद थांबायचं। थोडं ह्या बाजूला सुद्धा आपण टाकून घेतोय। आता साधारणतः 5 ते 10 सेकंद झालेत पहिला गूळ टाकून, त्याच्यामुळे आपण इथे हलवतो। इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असा गुळाचा पाक तयार झालाय। मस्त कडक झालाय आणि तुटतोय सुद्धा एकदम मस्त। अशा पद्धतीचा पाक आपल्याला इथे बनवायचा आहे। इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता हा सुद्धा अगदी परफेक्ट झालाय। पाण्यामध्ये गूळ टाकलाय की 5 सेकंद थांबल्यानंतर असा घट्ट असा गोळा हातात आला पाहिजे, कडकडीत असा, म्हणजे समजायचं की आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे। आता आपण या ठिकाणी गॅस बंद करून घेऊयात। गॅस बंद करून घेतलेला आहे। आता हे जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या मिश्रणाचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाक खूप जास्त गरम असतो, त्यामुळे चमच्यानेच हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता मिश्रणाचा गोळा तयार करून घेऊयात। हे मिश्रण जेव्हा अगदी गरमागरम असतं तेव्हाच ह्या सगळ्या प्रोसेस करायला लागतात। मिश्रण थंड झालं की मात्र तुमची जी तीळपट्टी आहे ती व्यवस्थित बनणार नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपण ज्या सरफेसला तूप लावून ठेवलेलं त्यावरती हा गोळा टाकायचा आहे मिश्रणाचा। हाताला थोडंसं तूप लावायचं आवश्यकता असेल तर, तसं काही गरज लागत नाही। आणि आता ह्या गोळ्याला जसा शेप हवा आहे तसा शेप द्यायचा। इथे हे तुम्ही पाहू शकता हा गोळा खूप जास्त गरम असल्यामुळे अगदी सांभाळून ही प्रोसेस करायची। आपण इथे चौकोनी तिळाच्या पट्ट्या काढून घेणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने आधी आपण एक गोलाकार गोळा तयार करून घेतला। आता लाटण्याच्या साहाय्याने सगळ्यात पहिल्यांदा लाटायचं नाही, त्याला अशा पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचं लाटणं आणि त्याच्यानंतर मग लाटायचं। खाली तूप लावल्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली लाटता सुद्धा येते आपल्याला आणि ही जी तीळपट्टी आहे ती खाली चिटकत सुद्धा नाहीये। जेव्हा आपण लाटण्याने लाटून घेऊ तेव्हा खालून अशा पद्धतीने पलेता फिरवून घ्यायचा, म्हणजे अजिबात तीळपट्टी खाली चिटकत नाही।
आता संक्रांतीचे दिवस आहेत, हळदी कुंकू असतं प्रत्येकाच्या घरी रथसप्तमीपर्यंत. बाहेरून तिळगुळ आणून देण्यापेक्षा असं घरी काय बनवलं की लोकांना द्यायला सुद्धा छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा खायला ते हायजेनिक असतं. तुम्ही अशा पद्धतीने तिळपट्टी बनवू शकता, तिळगुळाचे लाडू बनवू शकता, तिळाच्या वड्या बनवू शकता. खूप पदार्थ बनवता येतात तिळाचे आणि या निमित्ताने आवर्जून तीळसुद्धा पोटात जातात. इथे तुम्ही पाहू शकता आपण तिळपट्टी मस्त अशी लाटून घेतलेली आहे. आता आपण ह्याचे चौकोनी छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. हे सगळं आपल्याला गरम असतानाच करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी इझी पडतं. हवा तसा शेप आपल्याला तिळपट्टीला देता येतो अगदी गरमागरम असल्यामुळे. आपण इथे चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. बनवता बनवताच ही तिळपट्टी गार झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही गार होईपर्यंत वाट पाहावी लागत नाही. अशा पद्धतीने खालून पलेता घालून घ्यायचा आणि हे जे आपण आता पीस करून घेतले त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. अगदी इझिली ही तिळपट्टी सुटते, अजिबात कष्ट लागत नाही. आणि ही जेव्हा आपण तिळपट्टी सोडवत असतो तेव्हा ह्याचा आवाज सुद्धा खूप छान येतो. खूपच सोपी तिळपट्टीची रेसिपी आहे. फक्त तीळ आणि गूळ वापरून आपण ही रेसिपी बनवली आहे. तुम्ही आता डेफिनेटली ह्या दिवसांमध्ये ही रेसिपी ट्राय करू शकता. नक्कीच घरी ही रेसिपी ट्राय करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.